दिसायला अगदी वडिलांवरती गेली असतो. जरा नीट राहावं माणसानं. म्हणजे बाबा काय वाईट दिसतात? अय असं म्हणते का मी? हा पण राहतात किती छान, एकदम टेचत, स्वतःला हुकमाचा एक का समजतात. एक नूर आदमी 10 नूर कपडा, तस आहे. नीट राहावं, छान राहावं. हात बघ कशी झालेत, एकदम खरखरीत. आता एकदा बोललीस ना तू. पण करायला हवं, जरा काळजी घ्यावी. तोंडाला सुद्धा ना डाळीचं पीठ लावावं. नीट राहशील तर चांगल्या घरी पडशील. आता लग्नाचं कुठं मध्येच? पहिल्यांदा बोलतेय का मी? माझी टेप तर मी नेहमीच वाजवत असते. आता कुणाचा फोन आलाय कुणाच ठाऊक. मी बघते. ऐ तू थांब, तू नको पाहू, मी पाहते. नाही तर फोनला हे सगळे घाणेरडे हात लावून ठेवशील आणि फोन पण घाण करून ठेवशील. इथंच बस गुपचूप. आता कोणाचा आहे फोन? काय लावलंय आईनी? इंदू, अगं तू भांडे का घासतीये? अगं त्यात काय, सगळे भांडे मी लख्ख निर्माण करील. अगं पण एवढी भांडी कोणी सांगितलं तुला? मोठ्या बहिणी. आईनी? अशाने आजारी पडशील तू. उठ बरं, चल. आणि यातली काही भांडी तर वापरातली सुद्धा नाहीयेत. चल तू उठ. नारायणी, ये पा, आपल्या घरामध्ये काय करायचं आणि काय राहू द्यायचं याचे समजे निर्णय तुझी आई घेते. आई तू यासाठी माझ्या हाताला मेहंदी लावत होती ना? आई एवढी कठोर होऊ नकोस ग. केवढीशी इंदू, आणि एवढे सगळे भांडे कसे घासल ती? थोडी तरी दया दाखव ग. ज्याचं करायला जावं भलं तो म्हणतो आपलंच खरं. अगं तुझा कामाचा भार जरा कमी व्हावा म्हणून सांगतेय ना. तूच माझ्यावरती गुरकतीस, मला कठोर म्हणती. कर्मधारी द्रीस का ग तू? आईचं खेळण्याचं बागडण्याचं वय. मग खेळू दे की. ए बाई, काम करून टाक, नंतर बागड. बागड. माझ्या घरात राहायचं असेल तर मी काय तुला फुकट राहू द्यायची नाही. काम करावंच लागल. आणि नसल करायचं तर दरवाजा उघडाय, जिकडे जायचं तिकडे निघून जायचं. आई अधोक्षज पेक्षा थोडी लहान आहे ग ती. तू अधोक्षजला सांगशील अशी कामं? ओय बाई, माझ्या अधोक्षज बरोबर या पोरीची बरोबरी करायची नाही. हिच वेगळंय, अधोक्षजचं वेगळंय. अगं आई, चल आत निघायचं. निघ. नारायणी ताई, नो टेन्शन, मी करेल सगळे काम. मला कामाची सवय आहे. करील ती. चल. इंदू मला माफ कर. सॉरी. काळजी नको करू तू, जा. निघ म्हणती ना, निघ. माफ कर म्हणे. अय, माझ्या पोरांना तुझा पुळका असेल, मला नाही. समधी भांडी पटापट घासून टाकायची. हा, एकदम लख्ख झाली पाहिजे भांडी. जेवण कसं पटापटा करती, हा तसंच हात चालव.
भांडी कशी झाली पाहिजे लख. आणि एकदम निर्मळ. तुम्ही काळजी नका करू, मी सगळे भांडे लख निर्मळ करीन. चला लवकर.